ज्या वेळेला रामचंद्र प्रभू आणि सीता मातोश्री अरण्यामध्ये वनवासाकरता लक्ष्मणासहित गेले आणि भारद्वाजांच्या आश्रमामध्ये रामचंद्र प्रभूंचं मुक्काम पडला आणि भारद्वाजांनी रामचंद्र प्रभूंना असं सांगितलं की आता तुम्ही इकडं तिकडं एकदम 14 वर्ष रोज एका ठिकाणी फिरू नका, एक पर्णकुटी बांधा आणि त्या पर्णकुटीमध्ये काही दिवस इथं आपण वास्तव्य करा, असं वाल्मिकींच्याकडून भारद्वाजांकडे गेल्यानंतर रामचंद्र प्रभूंना भारद्वाजांनी सांगितलं. आणि हे सांगताना रामचंद्र प्रभूंना भारद्वाजांनी असं सांगितलं की ही नुसती पर्णकुटी बांधून आपण राहू नका. त्यांनी सांगितलं त्याची वास्तू शांत करा, असं त्याची वास्तू शांत करायला सांगितलं. आणि वास्तू शांत का करावी याच्याकरता जेव्हा पृच्छा करण्यात आली, विचारणा करण्यात आली, त्यावेळेला त्यांचे शब्द असे ते असं म्हणतात, कर्तव्यम वास्तुशमनम सौमित्रे चिरजीविभिः, असं म्हटलं. ज्यांना आपण दीर्घकाल जगावं अशी अपेक्षा असते त्यांनी आपल्या घराची वास्तू शांत केली पाहिजे. विठ्ठला विठ्ठल. चिरजीविभिः कर्तव्यम, ज्यांना खूप काळ जगण्याची इच्छा आहे, ज्यांना आपलं आयुष्य भरपूर असावं असं वाटतं, त्यांनी काय करावं? कर्तव्यम वास्तुशमनम, त्यांनी आपल्या वास्तूचं शमन केलं पाहिजे, वास्तूची शांत केली पाहिजे, असा उपदेश रामायणामध्ये दिसतो. पुढं आणखीनही काही त्या संबंधामध्ये उपदेश आहे, पण आता मला त्या संबंधात फार बोलायचं नाही. औचित्य वास्तुशांतीचं आहे आणि तत्संबंधानं रामायणामध्ये आलेलं एक प्रमाण फक्त आपल्यासमोर मी ठेवलं आहे की ज्याला आपण दीर्घकाल जगावं असं वाटत राहतं त्यांनी आपल्या वास्तूची शांत करावी, असं जर सांगितलं गेलेलं असेल ऋषीकडून, रामचंद्र प्रभूंकडून रामायणामध्ये, तर आपल्याला वास्तुशमन करणं कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य या परिवाराकडून पार पाडलं गेलं. याच्याकरता या परिवाराला या वास्तुशांतीमध्ये, या वास्तूमध्ये राहताना काय भूमिका स्वीकारावी लागेल, या वास्तूमध्ये राहताना भगवंताजवळ काय मागावं लागेल, या वास्तूमध्ये राहताना भगवंताकडून कशाची अपेक्षा करावी लागेल, याचं चिंतन करण्याकरता प्रस्तुत अभंग आहे. विठ्ठला विठ्ठल. कारण असं आहे,